विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नांची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत अनंत असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। यापूर्वीच्या धम्मदेशनेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयाला अनुसरून आपण धम्मदेशना श्रवण करत आहोत। अरहंत म्हणजे काय आणि अरहंत अवस्था प्राप्त करण्यासाठी मनुष्याला किती प्रकारच्या क्लेशांना नष्ट करावं लागतं, भवबंधनाला नष्ट करावं लागतं। जो मनुष्य या सर्व प्रकारच्या भवबंधनाला नष्ट करतो, नाहीस करत असतो, तर तोच मनुष्य या सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो। यापूर्वी आपण श्रोतापन्न म्हणजे काय, सकृतागामी म्हणजे काय, हे दोन अत्यंत महत्त्वपूर्ण मार्ग आणि मार्गफळ आपण बघितले। आज आपण बघणार आहोत अनागामी अवस्था म्हणजे काय। अनागामी म्हणजे पुन्हा या संसारामध्ये तो जो मनुष्य आहे तर केवळ एक जन्मापर्यंत पुन्हा तो या संसारामध्ये येत असतो, अन्य पुन्हा पुन्हा जन्म या संसारामध्ये त्या मनुष्याला घ्यावा लागत नाही। आणि त्यामुळे ही जी अवस्था आहे तर ही अवस्था निर्वाणगामी अवस्थेच्या अगदी समीप आहे, अगदी जवळची अशी अवस्था आहे। या अवस्थेपर्यंत किंवा या अवस्थेला प्राप्त होणारा मनुष्य पुन्हा कधीही पाठीमागे जाऊ शकत नाही किंवा पुन्हा कधीही तो आपल्या जीवनामध्ये पराभूत सुद्धा होत नाही। तो निश्चितपणे या संसारामध्ये दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतो, कारण या अवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या तीन भवबंधनाला तो नष्ट करत असतो, नाहीस करत असतो। अनागामी म्हणजे पुन्हा 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 या संसारामध्ये जन्म घेण्याची त्याची जी अवस्था आहे ती अवस्था पूर्णपणे नष्ट होत असते आणि त्यामुळे ही अवस्था अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जसं श्रोतापन्न अवस्थेमध्ये तीन भवबंधन नष्ट होतात, सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा आणि शीलबद्ध परामर्श, अशा प्रकारचे ही तीन भवबंधन श्रोतापन्न या अवस्थेमध्ये मनुष्य नष्ट करत असतो। त्यानंतर सकृतागामी अवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण जे चौथं बंधन आहे ज्याला कामराग कामभाव अशा प्रकारचं म्हटलं आहे। कामराग सुद्धा तो नष्ट करतो आणि पटिघ द्वेषबुद्धी किंवा संतापजनक चित्ताची जी अवस्था आहे तर ही अवस्था तो पूर्णपणे नष्ट करत असतो। म्हणजे दोन अवस्था सकृतागामी अवस्थेमध्ये दोन भवबंधन
सकृतागामी अवस्थेमध्ये तो मनुष्य नष्ट करत असतो आणि अनागामी अवस्थेमध्ये 3 प्रकारची भवबंधनं तो नष्ट करत असतो. पहिलं भवबंधन आहे रूपराग, ज्याला रूपराग असं म्हटलं आहे. दुसरं भवबंधन आहे अरूपराग आणि तिसरं भवबंधन आहे मान. अर्थात 7वं बंधन अरूपराग आणि 8वं बंधन मान. अशा प्रकारे हे 3 भवबंधन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगणारा मनुष्य या 3 प्रकारच्या भवबंधनाला जेव्हा तो नष्ट करतो, नाहीस करत असतो, तर तो अनागामी अवस्थेला तो मनुष्य प्राप्त होत असतो. मग रूपराग म्हणजे काय? जसं रूप म्हणजे रूप, रूप म्हणजे जसं आपलं जे काही डोळ्याने दिसणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्याला रूप असं म्हटलं आहे. आणि राग, राग वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. रागाच्या ज्या व्याख्या आपण करतो तर साध्या सोप्या भाषेमध्ये राग म्हणजे विकार. राग म्हणजे विकार, जे ज्या मनुष्यांचा या रूपाच्या प्रती, जे आपलं रूप आहे 6 आयतनाच्या द्वारे जे बनलेलं आपलं रूप असते, या रूपाच्या प्रती असणारी जी आसक्ती आहे, असणारा जो लोभ आहे, तो पूर्णतः लोभ या रूपराग अवस्थेमध्ये पूर्णपणे त्यांचा नष्ट होत असतो. आणि जेव्हा या संपूर्ण शरीराच्या प्रती असणारी जी आसक्ती आहे, ती आसक्ती पूर्णपणे नष्ट झाल्यानंतर जो मनुष्य या अवस्थेपर्यंत कुशल कर्म करतो, तो पुण्यकर्म करतो, चांगले कर्म करतो, कारण सत्काय दिठीला तो पूर्णपणे नष्ट करतो, विचिकित्सेला पूर्णपणे तो नष्ट करतो, शीलबद्ध परामर्श या अवस्थेला तो पूर्णपणे नष्ट करतो, कामराग या अवस्थेला तो पूर्णपणे नष्ट करतो, आणि पटिघ द्वेष भावनेला पूर्णपणे नष्ट करत असतो. म्हणजे या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट केल्यानंतर त्याचं जे चित्त आहे, त्याचं चित्त अत्यंत मृदू बनत असते, अत्यंत कोमल बनत असते. आणि त्या चित्तामध्ये हे सर्व प्रकारचे विकार जेव्हा नष्ट होतात, त्याचं चित्त मृदू झाल्यानंतर, कोमल झाल्यानंतर, विकार रहित झाल्यानंतर तो जर समजून घ्या मृत्यूला प्राप्त होणारच आहे, कारण तो मृत्यूला प्राप्त होणारच आहे. तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तो अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो की माझा जन्म हा ब्रह्मलोकांमध्ये झालेला पाहिजे. म्हणजे जो रूपराग या विकाराला पूर्णपणे नष्ट करतो आणि तशा प्रकारची तो इच्छा व्यक्त करतो की माझा जन्म ब्रह्मलोकांमध्ये उत्पन्न झाला पाहिजे. म्हणजे जिथे जसं की आता ब्रह्मलोकामध्ये म्हटल्यानंतर कधी कधी आपल्या मनामध्ये शंका कुशंका सुद्धा येऊ शकते, कारण ब्रह्मलोक कोणी पाहिला, ब्रह्मलोकाची व्याख्या काय, ब्रह्मलोक कशा प्रकारे आहे, किंवा कोणी पाहिला. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही पाहिला का, तर मी काय पाहिला नाही. जसं होऊ शकते की बाबा ते तुम्ही ब्रह्मलोक पाहिला का, तर मी काय तो पाहिलेला नाही आहे. पुस्तकाच्या आधाराने आपण तशा प्रकारच्या व्याख्या करत असतो, परंतु ब्रह्मा याची जी व्याख्या भगवंताने केलेली आहे किंवा साहित्याच्या आधाराने जर आपण त्या व्याख्येचं विश्लेषण जर समजा केलं तर असं म्हटलं आहे की ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा हे जे 4 प्रकारचे जे कुशल भाव आहेत, 4 प्रकारच्या या कुशल भावनेमध्ये जीवन जगत असतो. आणि असं म्हटलं आहे की हे जे 4 कुशल धम्मा, ज्याला मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा असं म्हटलेलं आहे, त्याला 4 ब्रह्मविहार सुद्धा भगवंताने असं म्हटलेलं आहे. एखाद्या देशनेमध्ये आपण स्पेशली 4 ब्रह्मविहार या संदर्भामध्ये देशना श्रवण करूया. परंतु ही जी चित्ताची अवस्था आहे, म्हणजे या अवस्थेमध्ये उत्पन्न होणारा मनुष्य, म्हणजे मनुष्याच्या चित्ताची जी अवस्था आहे, ज्यांच्या चित्तामध्ये अनंत मैत्री असेल, ज्यांच्या चित्तामध्ये अनंत करुणा असेल, ज्यांच्या चित्तामध्ये अनंत मुदिता असेल, ज्यांच्या चित्तामध्ये अनंत उपेक्षा असेल, तर मनुष्याच्या चित्ताची अवस्था कशी असेल? अनंत मैत्रीने भरलेलं जर एखाद्या मनुष्याचं मन आहे, अनंत करुणेने भरलेलं आहे, अनंत उपेक्षा भाव आहे,
अनंत मुदिता आहे, मुदिता म्हणजे आनंदाची भावना त्याच्या चित्तामध्ये आहे. म्हणजे अशा प्रकारच्या या चार कुशल धम्माने जीवन जगणारा मनुष्य अत्यंत प्रसन्न आणि अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं तो जीवन जगत असतो. आणि त्यामुळे अशा प्रकारचा मनुष्य जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असतो, कारण प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने मृत्यूला प्राप्त होणे भगवंत असे म्हणतात की सुगतीचं ते लक्षण असते. ज्याच्या चित्तामध्ये राग नाही आहे, द्वेष नाही आहे, लोभ नाही आहे, मोह नाही आहे, मत्सर नाही आहे, वासना नाही आहे, या सर्व प्रकारच्या विकाराने जर त्याचं चित्त विरहित असेल तर साहजिकच आहे त्याचं मन प्रसन्न असेल, त्याचं मन आनंदी असेल. कारण सुखाने मृत्यू येणे किंवा मनुष्य जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असतो तर त्या मृत्यूच्या क्षणी त्या मनुष्यांचं जसं चित्त असेल, जसं मन असेल, म्हणजे त्या क्षणी तो जशा प्रकारचा विचार करत असेल तशा प्रकारे त्या मनुष्यांचं चित्त प्रतिसंधी धारण करत असते. त्याला पुनर्भव संकल्पना असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे त्याचं चित्त जर रागामध्ये असेल तर राग चित्त धारण करेल, द्वेषामध्ये असेल द्वेष चित्त धारण करेल, मोहामध्ये असेल मोह चित्त धारण करेल, आणि संपूर्ण चित्त विकार रहित असेल, संपूर्ण चित्त त्याचं निर्मळ असेल, पवित्र असेल, सर्व विकाराला त्याने जर नष्ट केलं असेल तर साहजिकच आहे अशा प्रकारच्या सुखाच्या अवस्थेला प्राप्त होणारा मनुष्य असं म्हटलंय की तो देवभूमीमध्ये जन्मास येत असतो. आणि असं कुशल कर्म करणारा मनुष्य तो इच्छा व्यक्त करतो की मी कुशल कर्म केले आहे, मी पुण्यकर्म केले आहे. कारण समजून घ्या, पुण्यकर्म कुशल कर्माच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, जसं एखादा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याने पूर्ण धान्याने आपलं कोठार भरून ठेवलेलं आहे, आपल्या घरामध्ये धान्य भरून ठेवलेलं आहे. जसं तुमच्या घरामध्ये समजून घ्या तुम्ही धान्य भरून ठेवलं, वर्षाला तुम्हाला समजा 4 पोते लागत असेल किंवा 8 पोते 10 पोते जे काय असेल ते, जर समजा तुमच्या परिवाराला 10 पोते धान्य लागत आहे आणि 10 पोते धान्य तुम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे, उदाहरण म्हणून धान्य भरून घेतलं तर वर्षभर तुम्ही असा विचार करसाल का, अशी चिंता करसाल का? जर समजा पाऊस पडत आहे किंवा एखादा संकट आलेलं आहे, नैसर्गिक संकट कुठलेही समजून घ्या आलं तर तुम्हाला चिंता असेल का, तुम्हाला काळजी असेल का? का नसणार? कारण तुम्ही वर्षभरापर्यंत पुरेल एवढं अन्न तुमच्याकडे तुम्ही जमा करून ठेवलेलं आहे. त्यामुळे वर्षभर तुम्ही चिंता करणार नाही, वर्षभर तुम्ही कुठल्या प्रकारचं दुःख करणार नाही. अगदी पुण्यकर्म करणारा मनुष्य सुद्धा असाच असतो, त्याला चिंता नसते, त्याला कुठल्याही प्रकारची काळजी नसते. का नसते? कारण तो विचार करतो की मी तर कुशल कर्म केला आहे, मी तर पुण्यकर्म केला आहे आणि माझ्या पुण्यकर्माचा संचय एवढा मोठा आहे की मी दुर्गतीला जाऊ शकत नाही, माझी अधोगती होऊ शकत नाही, मी पराभूत होऊ शकत नाही. का? कारण मी तशा प्रकारचं पुण्यकर्म कुशल कर्म करून माझ्या कुशल कर्माचा माझ्या पुण्यकर्माचा जो संचय आहे तो मी परिपूर्ण केलेला आहे. आणि त्यामुळे अरूपराग अवस्थेमध्ये जीवन जगणारा मनुष्य असा विचार करतो की मी सत्कार्य दिठी पूर्णपणे नष्ट केलेली आहे, मी विचिकित्सा सुद्धा नष्ट केली आहे, मी शीलबद्ध परामर्श या अवस्थेला पूर्णपणे नष्ट केला आहे, माझ्या चित्तातील जो काम राग आहे या कामरागाला मी पूर्णपणे नष्ट केला आहे, पटीक आहे, द्वेष आहे, संतापजनक चित्ताची अवस्था आहे, या सर्व प्रकारच्या विकाराला मी नष्ट केलं. आणि त्यामुळे आता या अवस्थेमध्ये जर मला मृत्यू आला तर मी निश्चितपणे देवताभूमीमध्ये ब्रह्मलोकांमध्ये जन्म घेईल, अशा प्रकारची शाश्वती त्याला असते. का? कारण त्याचा पाया किंवा कुशल कर्माचा संचय त्याने ऑलरेडी करून ठेवलेला असतो. जसं मनुष्याच्या जीवनामध्ये आपण धनसंपदा गोळा करतो, जमा करतो, एकत्रित करतो. जसं बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो, बँकेमध्ये आपण पैसा ठेवतो कशासाठी? बँकेमध्ये पैसा आपला यासाठी असतो की भविष्यामध्ये जर एखादं संकट माझ्यावरती आलं, अडीअडचण आली किंवा खूप महत्वाचं काम माझ्या जीवनामध्ये जर उत्पन्न झालं तर अडीअडचणीच्या वेळी, दुःखाच्या प्रसंगी, संकटाच्या काळी ती धनसंपदा माझ्या कामी यावी, माझ्या उपयोगा पडावी, म्हणून मनुष्य त्या ठिकाणी धनाचा संचय करत असतो. त्याला चिंता नाही
त्याला काळजी नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं संकट आलं असेल तर तो असा विचार करणार नाही की मी खूप दुःखी राहील किंवा संकटामध्ये असेल का, कारण तो विचार करतो की माझ्याकडे माझे संकट दूर करण्यासाठी पुरेशी धनसंपदा मी जमा करून ठेवलेली आहे. अगदी तशाच प्रकारे पुण्यकर्म करणारा मनुष्य, कुशल कर्म करणारा मनुष्य, त्याला चिंता राहत नाही. का चिंता राहत नाही? कारण तो म्हणतो की मी तशा प्रकारचे कर्म केले आणि मी एवढे कुशल कर्म केले, एवढे पुण्यकर्म केलं, माझ्या पुण्याचा संचय एवढा दीर्घ काळापर्यंत मी केलेला आहे, तर मला कुठल्याही प्रकारे चिंता करण्याची गरज नाही आहे. कारण भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, मी जे तुम्हाला सांगत आहे हे सर्व मी केलेल्या कुशल कर्माचा परिणाम आहे. मी केलेल्या कुशल कर्माचा हा विपाक आहे आणि त्यामुळे मी सांगतो याचा अर्थ मी अनुभवाने सांगतो आहे. कारण सिद्धार्थ गौतमाने आलार कलामाकडे ज्ञान संपादन केलं, सिद्धार्थ गौतमाने उदकराम पुताकडे ज्ञान संपादन केलं, सिद्धार्थ गौतमाने भृगु ऋषीकडे ज्ञान संपादन केलं आणि जेवढे काही त्या काळामध्ये प्रसिद्ध जे काही ऋषी मुनी होते, तपस्वी होते, त्यांच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला. कशासाठी? आपण खात्रीपूर्वक सांगलो पाहिजे, खात्रीपूर्वक आपण लोकांना सांगू शकतो की त्या ज्ञानाचा सुद्धा मी अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे त्या ज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ नाही आहे, कुठल्याही प्रकारचं तथ्य त्यामध्ये नाही आहे, कारण प्रत्यक्ष मी माझ्या अनुभूतीने ते सांगत आहे. म्हणजे स्वतःची अनुभूती जर असेल, स्वतःची जर अनुभूती असेल तर त्या अनुभूतीच्या आधाराने आपण सांगू शकतो की अशा अशा प्रकारच्या अवस्थेला आपण प्राप्त होऊ शकतो. पदार्थ गोड आहे, गुलाबजामू गोड आहेत असं जर समजा आपण लिहिलं नाव की गुलाबजामू गोड आहे, आपण खाल्लेच नाही, आपण चवच चाखली नाही, तर सांगू शकतो का आपण की ते गोड आहे का, कडू आहे का, खारट आहे का, तिखट आहे? बिलकुल नाही. म्हणजे जोपर्यंत एखाद्या गोष्टीची अनुभूती आपण प्रत्यक्ष रूपाने घेत नाही तोपर्यंत खात्रीपूर्वक आपण सांगू शकत नाही. जसं एखाद्या मनुष्याला शुगर आहे, एखाद्या मनुष्याला शुगर आहे आणि आपण त्याला सांगितलं घ्या काहीतरी स्वीट खा, आपण बळजबरी करतो, घ्या थोडंसं घ्या थोडंसं, तो काय म्हणतो? नाही. का नाही? कारण त्याला माहित असते खाल्ल्यानंतर परिणाम 100% भोगावा लागणार, म्हणजे लागणार आहे, कारण त्याची ती अनुभूती असते. आणि बोलता बोलता तो म्हणतो मागच्या वेळेस खाल्लं होतं म्हणते, वाढून गेलं म्हणते, 200 झालं, 400 झालं, 500 झालं, आता बिलकुल खाणार नाही म्हणते, कारण हा माझा अनुभव आहे म्हणते. म्हणजे स्वतः त्याने तो अनुभव घेतला की हे खाल्ल्यानंतर माझं वाढणार आहे. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात की एखाद्या गोष्टीची अनुभूती जर आपल्याला आली तर आपण शाश्वत पूर्वक सांगू शकतो, विश्वासाने सांगू शकतो की माझ्या जीवनामध्ये हेच घडणार आहे, याच्या व्यतिरिक्त घडणार नाही. का? कारण मी तशा प्रकारचं कर्म केलेलं आहे. आणि अरूप रागामध्ये म्हणजे अरूप अवस्थेमध्ये अरूप राग नष्ट करणारा मनुष्य तो सुद्धा विचार करतो की मी मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मलोकामध्येच माझा जन्म होणार आहे किंवा ब्रह्मलोकामध्येच माझा जन्म व्हावा, अशा प्रकारची तो इच्छा व्यक्त करत असतो. अर्थात त्या सुखाच्या अवस्थेमध्ये माझा जन्म व्हावा अशा प्रकारची भावना त्या मनुष्यांची असते. आणि तो मनुष्य अरूप राग या विकाराला नष्ट केल्यानंतर, म्हणजे आपलं हे जे शरीर आहे या शरीराच्या प्रती असणारी जी आसक्ती आहे, राग म्हणजे आसक्ती, ही जे आपलं शरीर आहे, माझं शरीर असं, माझं शरीर तसं, म्हणजे शरीराच्या प्रती मनुष्य जी आसक्ती ठेवत असतो, या आसक्तीच्या प्रती कुठल्याही प्रकारे त्याच्या चित्तामध्ये भाव नसतो. अगदी उपेक्षा भाव या शरीराच्या प्रती त्याच्या मनामध्ये असतो आणि त्यामुळे अशा अवस्थेला प्राप्त होणारा मनुष्य ब्रह्मलोकामध्ये माझा जन्म व्हावा यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे 6व्या प्रकारचा जो भवबंधन आहे, ज्याला काम राग, त्याला रूप राग अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. त्यानंतर असं म्हटलं आहे की अरूप राग, अरूप राग मनुष्य हा या अवस्थेमध्ये जीवन जगणारा मनुष्य अशा प्रकारची विचार करतो की माझा सुद्धा अरूप ब्रह्मलोकांमध्ये, अरूप ब्रह्मलोकामध्ये माझा जन्म व्हावा. अरूप, अरूप, रूप म्हणजे रूप असणे, अरूप म्हणजे रूप नसणे. इथे मात्र या अवस्थेमध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं रूप नसते, केवळ त्याचं जे चित्त आहे
त्या चित्ताच्या आधाराने त्या ठिकाणी तो कर्म करत असतो आणि अत्यंत सुखाची अवस्था आहे असं म्हटलं आहे. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं रूप नाही आहे, जसं कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा अशा प्रकारचं ज्याला आपण रूप बघत असतो. तर या अरूप अवस्थेमध्ये रूपाची अवस्था नसते, तिथे केवळ मुदिता, तिथे केवळ आनंद या अवस्थेने तो जीवन जगत असतो आणि त्या आनंद अवस्थेमध्येच जीवन जगून तशा प्रकारे तो दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतो. अरूप राग धारण करणारा मनुष्य सुद्धा त्या ठिकाणी जसं अदृश्य म्हणजे देवता वगैरे असतात असं म्हटलं आहे, ते आपल्याला दिसत नाही आहे, परंतु त्याची जी अनुभूती आहे तर त्याची अनुभूती प्रत्यक्ष रूपाने आपल्याला अनेक वेळा प्रसंगाला अनुरूप येत असते. जसं बुद्ध आणि त्याचा धर्मग्रंथामध्ये जर तुम्ही बारकाईने कधी वाचला असेल तर, वाचला का? वाचला असेल तर मग तुमच्या लक्षात येईल. जसं बारकाईने जर बुद्ध आणि धर्मग्रंथ तुम्ही वाचला तर एक प्रसंग आहे बघा. एकदा एक व्यक्ती म्हणजे एक राजा असतो असं म्हटलं आहे, आणि तो राजा किंवा त्या राजांच्या जे 10-15 लोक जेव्हा आपल्या शरीराला म्हणजे आंघोळ करतात, आपल्या त्या जटा असतात त्या जटा पुन्हा ओल्या करतात, शरीराला माती चिखल लावतात आणि असं म्हटलंय की ते दूर दूर निघून जातात. आणि दूर दूर निघून गेल्यानंतर ते अशा प्रकारच्या वाळवंटामध्ये जातात आणि वाळवंटामध्ये गेल्यानंतर ते रस्ता भरकटतात आणि तहानेने पाण्याने पूर्णपणे ते व्याकुळ होतात. आणि व्याकुळ झाल्यानंतर ते विचार करतात की अरे आता आपल्याला तहान लागली, पाणी नाही आहे, भूक लागली, अन्न नाही आहे. तर समोर ते असं बघतात की एका वाळवंटामध्ये एक हिरवागार झाड त्यांना दिसत असते आणि त्या हिरव्यागार झाडाकडे ते जातात आणि तिथे गेल्यानंतर ते आक्रोश करतात की आम्हाला भूक लागली, आम्हाला तहान लागली. तर असं म्हटलं आहे की त्या झाडावरती असणाऱ्या संबंधाने त्यांना यथेच्छ भोजन दिलं, पाणी दिलं आणि त्यांची भूक त्या ठिकाणी भागवली. तर मग ते असा विचार करतात की एवढ्या मोठ्या वाळवंटामध्ये, बाबासाहेब लिहितात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये, एवढ्या मोठ्या वाळवंटामध्ये म्हणजे एकही झाड इथे नाही आहे, परंतु हे झाड मात्र जो संबंध त्या संवाद साधतात, तुम्ही मात्र इथे हिरवेगार आहात या वाळवंटामध्ये. असं कुठलं कर्म केलं, असं काय कर्म केलं की त्या कर्माच्या आधाराने तुम्ही अशा प्रकारे या हिरव्यागार अवस्थेमध्ये जे सुखाच्या अवस्थेमध्ये तुम्ही राहताय, त्या देवतेला तो बोलतोय. आणि अन्य झाड म्हणजे असं कुठलं कर्म केलं तुम्ही एवढ्या मोठ्या घनदाट वाळवंटामध्ये तुम्ही इथे जन्म ग्रहण केला आहे. तर तो पूर्वकर्म सांगताना असं म्हणतो, एकदा मी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, देशना श्रवण करण्यासाठी श्रावस्तीमध्ये गेलो होतो आणि श्रावस्तीमध्ये गेल्यानंतर भगवंताची रात्रभर मी धम्मदेशना श्रवण केली. रात्रभर धम्मदेशना श्रवण केल्यानंतर येताना मात्र एक ग्लासभर पाणी मी भगवंताला दान दिलं होतं. आणि रात्रभर मी बाहेर असल्यामुळे जेव्हा सकाळी सकाळी मी घरी आलो तर माझी पत्नी अत्यंत रागिष्ट होती, अत्यंत क्रोधी होती आणि माझ्या पत्नीने मला जाब विचारला की रात्रभर तुम्ही कोठे होते, आणि ती मला अपशब्द बोलू लागली. मी तिला जेव्हा बोललो की मी भगवंताची देशना ऐकण्यासाठी विहारामध्ये होतो, तर ती भगवंताला सुद्धा बोलू लागली, भगवंताला सुद्धा ती शिव्याशब्द देऊ लागली. मी मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही. मी मूक संमती म्हणजे न बोलणे. एखादा व्यक्ती जर बोलत असेल आणि तिथे जर आपण बोलत नसेल तर याचा अर्थ असा होतो की त्या बोलण्याला मूक संमती त्या लोकांची असते. आणि मी काहीच नाही बोललो तर माझी मूक संमती त्याला झाली. आणि भगवंताबद्दल, भगवंताच्या धम्माबद्दल, भिक्खू संघाबद्दल जेव्हा माझी पत्नी क्रोधाने, द्वेषाने अपशब्द बोलू लागले तर ते कर्म माझ्यामुळे झालं, कारण मी मूक संमती त्याला दिली. तर त्या कर्माच्या बलाने दोन कर्म केले. एक कर्म केलं, भगवंताला पाणी दिलं. दुसरं कर्म, भगवंताला शिव्या दिल्या, अपशब्द बोलले, तरी सुद्धा मी काही बोललो नाही. आणि त्यामुळे त्या अकुशल कर्माच्या बलाने माझा जन्म या वाळवंटामध्ये झालेला आहे. माझा जन्म या वाळवंटामध्ये झाला, परंतु या वाळवंटामध्ये असून सुद्धा या झाडावरती संबंधाच्या रूपाने माझा जन्म झाला. मी भगवंताला जे पाणी दिलं, जे मी कुशल कर्म केलं, त्या कुशल कर्माच्या बलाने वाळवंटामध्ये असून सुद्धा मी या झाडावरती मात्र सुखपूर्वक राहतो, कारण ते हिरवगार आहे आणि माझ्यामध्ये ते बल सुद्धा आहे की अन्य लोकांना मदत सुद्धा करू शकतो. बोलण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आपल्याला छान वाटतं. जसं त्यापूर्वीच्या धम्मदेशनेमध्ये मी सांगितलं की अभूत धम्म म्हणजे भगवंताची धम्मदेशना देण्याची जी पद्धती आहे
नवांग सुत्तामध्ये आपण तो उपदेश चोखा वेळा तथागत सुगत महाविहारामध्ये मागच्या संडेला दिला होता की भगवंताची उपदेश पद्धती ही 9 अंगाने आहे. त्यामध्ये अभूत धम्म हे एक 8वां अंग आहे. म्हणजे अभूत धम्म म्हणजे चमत्कारिक गोष्टी, म्हणजे मनुष्याला ऐकायला तर खूप चांगल्या वाटतात, ऐकायला खूप चांगलं वाटते, परंतु त्या गोष्टीवरती मनुष्याचा विश्वास काही बसत नाही. कारण तेवढी बुद्धिमत्ता, तेवढी प्रज्ञा मनुष्यांची नसते, आणि प्रज्ञा नसल्यामुळे, तेवढी बुद्धी नसल्यामुळे आपण ती गोष्ट सत्य आहे की असत्य आहे हे सांगू शकत नाही. म्हणजे आपल्या बुद्धीने जरी आपण असं म्हणत असेल की ती गोष्ट असत्य आहे, परंतु वास्तविकता ती गोष्ट असत्य नसते, कारण ती सत्यच असते, परंतु आपली प्रज्ञा, आपली बुद्धिमत्ता तिथपर्यंत पोहोचत नाही. का पोहोचत नाही? कारण तेवढं ज्ञान आपण ग्रहण केलेलं नसतं. आता जसं एक उदाहरण म्हणून साधं सोपं, इथे मी आता लिहिलेलं आहे, इथे लिहिलं मी, खालचं काय दिसतंय का तुम्हाला? हे खाली जे मी लिहिलं शेवटची ओळ दिसते कोणाला? आता इथं जे लिहिलं मी हे असत्य आहे का? हे असत्य आहे का? सत्यच आहे ना, पण तुम्हाला ते दिसत नाही. का दिसत नाही? कारण तुम्ही दूर आहात ना, तुम्ही दूर आहात. म्हणजे दूर असल्यामुळे तुम्हाला इथं लिहिलेलं दिसत नाही. पण तुम्हाला दिसत नाही म्हणजे असत्य आहे का? हे तर सत्य आहे ना, कारण हे मला दिसत आहे, इथे अविद्या लिहिलं आहे. का दिसत आहे? कारण मी त्याच्या जवळ आहे. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट दिसत नाही आहे, म्हणजे ती गोष्ट तुम्ही जर असत्य म्हणत असाल तर ती असत्य होऊ शकत नाही, कारण तिथपर्यंत तुमची दृष्टी गेलेली नाही आहे. तुम्हाला ते पाहायचं असेल तर तिथून इथपर्यंत तुम्हाला यावं लागेल, हा पल्ला तुम्हाला पार करावा लागेल. तुम्ही जर इथं आलात तर नक्की तुम्ही त्याला पाहासाल आणि म्हणाल की अरे हो, इथं मात्र ही अविद्या लिहिलेला आहे. म्हणजे कधी कधी तत्वज्ञान असं असतं की आपण आपल्या बुद्धीने असा विचार करतो की हे नाही आहे, बौद्ध मत असं नाही आहे, बौद्ध मत तसं नाही आहे, बौद्ध मत हे नाही आहे, बौद्ध मत ते नाही आहे. जसं काय याने सगळा बौद्ध धर्म म्हणजे याने सगळं आचरणामध्ये आणून टाकला बौद्ध धर्म, आणि हा पूर्णपणे दुःखमुक्त झाला आहे की नाही. म्हणजे हे नाही ते नाही, असं नाही तसं नाही. म्हणजे मनुष्य केवळ काय म्हणतो आपण त्यांना की आता तर सध्या म्हणजे लोकांची मानसिकता अशी आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये लोक शिकत आहेत सध्या, आहे की नाही. म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एवढे परफेक्ट आहेत की बस विचारता सोय नाही आहे. म्हणजे सगळं तत्वज्ञान व्हॉट्सअपवरच, तत्वज्ञान सगळं व्हॉट्सअपवरती, आचरणामध्ये किंवा प्रॅक्टिकली त्याचा आणि याचा काही संबंध येत नाही. केवळ मेसेजमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, चर्चामध्ये, चर्चा ही चर्चा करे धारण करे ना कोय. गोयंका गुरुजी असं म्हणतात, फक्त चर्चा करा, आचरणामध्ये मात्र काहीही आणू नका. काय लाभ होणार आहे? काहीही लाभ होणार नाही आहे. कारण आपण चर्चा कितीही केली, रात्रभर केली, दिवसभर केली, परंतु गोष्ट किंवा तत्वज्ञान जोपर्यंत प्रॅक्टिकली आपल्या आचरणामध्ये येत नाही तोपर्यंत सुख नावाची जी अनुभूती आहे, सुख नावाची अनुभूती आहे. माझी सुख नावाची कविता आहे, तुम्हाला मी उद्या वाचून दाखवेन की सुख म्हणजे काय. ऐक ना, 2 अक्षरी शब्द आहे सुख, पण ते सुखाची जी व्याख्या आहे, ऐक ना, सुख नावासाठी मनुष्य रात्रभर प्रयत्न करतो, दिवसभर प्रयत्न करतो, पण शेवटी मात्र हाती काही लागत नाही आहे. कारण सुख हे 2 अक्षरी जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी काही काही लोकांचं सगळं आयुष्य संपते, तरी सुद्धा शेवटी जर त्यांना विचारलं की काय सुखपूर्वक जीवन जगले का, कशाचं आलं सुख, कशाचं आलं सुख. ऐक ना, बालपणामध्ये असे दिवस गेले, तारुण्यपणामध्ये असं टवाळक्या केल्या, लग्न झालं, परिवाराला सांभाळण्यात सगळे दिवस गेले, लेकरं बाळ झाले, त्यांना त्यांचं करण्यामध्ये गेलं, उतरतं वय आलं, लेकरं ऐकू नाही लागले, कशाचं सुख आलं. म्हणजे सगळं जीवन असंच गेलं, मनुष्याचं सगळं जीवन असंच गेलं. आणि त्यामुळे सुख नावाची जी अनुभूती आहे शेवटी मात्र फार कमी लोकांना प्राप्त होत असते. कारण स्वतः मनुष्याला नेमकं काय करावं, कशा प्रकारचं जीवन जगावं, कुठल्या गोष्टीमध्ये आपण जीवनाचा सार शोधावा, ही गोष्ट मनुष्याला समजत नाही, आणि त्यामुळे मनुष्य दुःखपूर्ण स्थितीला प्राप्त होत असतो. परंतु जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये एका सम्यक मार्गाने जीवन जगत असतो, एका सम्यक मार्गाला अनुसरून तो मार्गक्रमण करत असतो, या 8व्या अवस्थेमध्ये जी अरूप रागाची स्थिती आहे, तर तिथे त्याचं कुठल्याही प्रकारचं रूप राहत नाही. म्हणजे हे जे रूप आहे हे सर्व प्रकारचं रूप त्याचं नष्ट होते, फक्त चित्त असते. आणि त्या चित्ताच्या आधाराने असं म्हटलंय की मुदिता म्हणजे केवळ सुखाच्या याच्यामध्ये
आनंदामध्ये त्याचा आहार सुद्धा आनंद असतो, त्याचा विहार सुद्धा आनंद असतो आणि केवळ आनंदामध्ये तो जीवन जगणारा असतो, जो अरूप अवस्थेमध्ये जीवन जगत असतो. म्हणजे अनागामी अवस्थेमध्ये ही दुसऱ्या प्रकारची अवस्था आहे, अरूप अवस्था. रूप नसते, शरीर नसते, परंतु चित्त मात्र त्या ठिकाणी असते. म्हणजे कर्म जे काही करत असतात तर ते कर्म त्याला करण्याची गरज नाही आहे, कारण कर्म जे करण्याचे होते किंवा करण्यासारखं होतं त्यांनी सर्व काही केलेलं असते. या अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे कर्म त्याला करण्याची गरज नाही. केवळ आणि आनंद आनंद त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो अरूप अवस्थेमध्ये. कारण एवढे प्रकारचे त्याने कुशल कर्म केले, सत्कार्य येथे नष्ट केलं, त्यानंतर विचिकित्सेला नष्ट केलं, शीलबद्ध परामर्श अवस्थेला नष्ट केलं, कामरागाला नष्ट केलं, पटिकला नष्ट केलं, रूपरागाला सुद्धा त्याने पूर्णपणे नष्ट केलं. अगोदर रूपराग होता, तो रूपराग सुद्धा आता नष्ट झाला आणि ऑलरेडी रूपरागाच्या अवस्थेमध्ये त्याने अशी इच्छा व्यक्त केली की ब्रह्मलोकामध्ये माझा जन्म व्हावा. ही अवस्था त्यांनी प्राप्त केली आणि पुन्हा मग अरूप रागामध्ये त्याला रूपच नाही आहे, फक्त आता त्याचं चित्त आहे आणि त्या चित्ताच्या अवस्थेने त्याने ते कर्म तशा प्रकारचं केलेलं आहे. त्या अरूप अवस्थेला तो प्राप्त होत असतो. अनागामी अवस्थेमध्ये ही दुसरी अवस्था मनुष्य त्या ठिकाणी प्राप्त करत असतो. अनागामी अवस्थेमध्ये तिसरं आणि अत्यंत महत्वपूर्ण असं एक भवबंधन आहे. अत्यंत महत्वपूर्ण हे भवबंधन नष्ट करण्यासाठी मात्र त्याला खूप परिश्रम करावे लागतात, त्याला खूप मेहनत करावी लागते. ते भवबंधन म्हणजे मान. मान मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. मान, गर्व, अहंभाव, मीपणा. मनुष्याच्या चित्तामध्ये हा उत्पन्न होणारा जो राग आहे, गर्व आहे, हा गर्व, मीपणा, अहमपणा भगवंत असे म्हणतात की सहजासहजी निघत नाही आहे. हा मनुष्याच्या चित्ताला एवढा चिपकलेला असतो. मनुष्याचं चित्त म्हणजे अत्यंत तो चिपकलेला असतो आणि त्यामुळे तो सहजासहजी निघत नाही. मनुष्याचा हा जो मान आहे, संसारामध्ये जीवन जगत असताना मान आणि अपमान, ज्याला लोकधर्म असं भगवंतांनी म्हटलं, फुट्टस्स लोकधर्मेहि चित्तं यस्य न कंपते अशोकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं. त्यामध्ये 8 लोकधर्मामध्ये मान आणि अपमान अशा प्रकारचा एक लोकधर्म आहे. भगवंत असे म्हणतात की हा मान, अहंभाव, मीपणा, अहमपणा, गर्व मनुष्याचा नष्ट होत नाही. मनुष्याला तो चिपकलेला असतो. मग वेगवेगळ्या प्रकारचा गर्व असतो मनुष्याला, वेगवेगळ्या प्रकारचा गर्व असतो. कोणता 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 गर्व असतो? मी, माझं आणि माझ्यासाठी या 3 अवस्थेने मनुष्य गर्व करतो. पण गर्व कशाचा असतो? गाडी, बंगला म्हणजे संपत्तीचा गर्व एक, आणखी सौंदर्याचा गर्व 2, आणखी ज्ञानाचा गर्व 3, बल, शक्ती, ताकदीचा गर्व 4, आणि आणखी 2 राहिले. 4 सांगले बरोबर, आणखी 2 राहिले. सांगा. पद, प्रतिष्ठा. त्याला काय म्हणतो आपण? पद आणि प्रतिष्ठा. आणखी एक राहिला. दानाचा एक गर्व म्हणू शकतो आपण. माझं नाव लिस्ट मध्ये माझं नाव कुठं आहे? बाकी नाव कोणाचं काय घेणं नाही, माझं नाव कुठं आहे तेव्हा त्याचा गर्व असू शकतो. आणखी सर्वात महत्वपूर्ण गर्व जातीचा. जात, जात जी जातच नाही ती जात, जी जातच नाही ती जात असते. म्हणजे हा गर्व आहे बघा. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या चित्तामध्ये हे गर्व असतात. या संसारामध्ये जीवन जगणारा मनुष्य जसं धनसंपत्तीचा गर्व असतो, अनेक लोकांना बघा धनसंपत्तीचा गर्व असतो. त्यांना असं वाटतं की आमच्याकडे संपत्ती आहे. आणि धनसंपत्तीचा गर्व असणारा मनुष्य म्हणजे अन्य बांधवांसोबत तर समजा सोडून द्या, परिवारातील लोकांसोबत सुद्धा त्यांचा व्यवहार मात्र योग्य प्रकारचा नसतो. आणि व्यवहारिकता ही प्रत्येकाच्या घरी किंवा प्रत्येकाने अनुभवणारी गोष्ट आहे, की नाही? म्हणजे पद आपल्यामध्ये जर संपत्ती असेल तर संपत्ती, एखाद्या भावाला जर संपत्ती असेल, बाकीच्याला जर संपत्ती नसेल, तर त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो मात्र त्याचा भिन्न असतो. संपत्तीचा गर्व मनुष्याला खूप असतो आणि त्या गर्वाच्या द्वारा कधी जसं दान म्हटल्या तर साहजिकच आहे, काही काही लोक जे दान जे देतात, कारण दान
देण्याची जी भावना आहे, दान देण्याची भावना ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. चित्त म्हणजे भगवंत असे म्हणतात, चेतनाहं कमंग भिक्कवे, म्हणजे चेतनेच्या आधाराने जेव्हा आपण एखादं दान कर्म करत असतो, चेतनेच्या आधाराने, चेतना म्हणजे आपलं चित्त, आपलं मन. कधी कधी आपण असं म्हणतो ना, दिलं तर द्यावं, पण जरा मनातून द्यावं. व्यवहारामध्ये म्हणतो ना आपण, देऊन तर द्यावं पण मनातून काही दिलेलं नाही आहे. म्हणजे जे काही आपण देत असतो तर त्याचं मनातून दिलं, हृदयातून जर आपल्या ते भाव उत्पन्न झाले की ही गोष्ट आपल्याला द्यायची आहे आणि ती जर आपण दिली तर त्याचा जो लाभ आहे, त्याचं जे पुण्यकर्म आहे, द्यायचं म्हणून देण्यासाठी जर आपण दिलं तर त्याचं काही विशेष पुण्य होत नाही. पुण्य तर होतेच, कारण देताय तुम्ही तर याचा अर्थ पुण्य होणारच आहे, पण त्याचा जो परिणाम आहे बघा, काही लोक दान देण्याच्या पद्धती, काही लोक असा विचार करतात की आपण श्रद्धेनं दान दिलं पाहिजे, आणि काही लोक श्रद्धेनं दान देतात. कधी कधी काही लोक दुसऱ्याने दान दिलं म्हणून सुद्धा दान देतात. दुसऱ्याने दिलं आहे आपण सुद्धा म्हणजे दिलं पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की माझं नाव व्हावं, माझं नाव झालं पाहिजे, नाव व्हावं यासाठी सुद्धा काही लोक दान देतात. किंवा मी मोठा आहे किंवा मी धनवान आहे, मी धनवान आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा काही लोक दान देतात. बघा, आयुष्यभर लोक संपत्ती कमावतात, आयुष्यभर लोक संपत्ती कमावतात. कमावलेली संपत्ती दाखवण्यासाठी लोक पैसा खर्च करतात. समजलं तुम्हाला? आयुष्यभर लोक संपत्ती कमावतात, माझ्याकडे किती संपत्ती आहे हे दाखवण्यासाठी लोक खर्च करतात. जसं उदाहरण म्हणून लग्न असतं, लग्न विवाह आहे, लग्नामध्ये बघा भरमसाठ लोक संपत्ती खर्च करतात. कशासाठी? मी एवढा धनवान आहे, मला काय कमी आहे, मला काही कमी नाही आहे, मी धनवान आहे, आणि हे दाखवण्यासाठी लोक संपत्ती करतात, खर्च करतात. आता वाढदिवसा कार्यक्रम, 1 वर्षाचं लेकरू असते, 1 वर्षाचं तुमचं लेकरू असते, मला सांगा त्याला कळते का वाढदिवस काय आहे ते? त्याला त्याच्याशी काही घेणदेण नाही. काल परवाची गोष्ट म्हणजे आल्यानंतर मी 2-3 दिवसापूर्वी दुसऱ्या एका बड्डेला, एक चांगले उपासक आहे आपले, दुसऱ्या एका बड्डेला भंतेजी म्हणे तुम्ही आलात, खूप आनंद झाला, आपल्या बाळाचा दुसरा बड्डे आहे म्हणे, तुम्ही आशीर्वाद द्यासाठी या. म्हटलं ठीक आहे, येतो. गेलो आशीर्वाद देण्यासाठी. मी घरामध्ये एंट्री केली का त्याचा झाला पोंगा सुरू. एंट्री केल्या बरोबर असं रडायला ते पोरग, म्हणजे विचारूच नाही तुम्ही, एकदम असं. म्हणजे मी गेल्यानंतर जेवढा कार्यक्रम झाला, आशीर्वाद दिला, ते केक कापायला, ते केक काप एवढं मोठमोठ्या रडायला ते, म्हणजे त्याला काही समजणार नाही. केक कापण्यासाठी काय समजणार नाही त्याला, खा म्हणाले. अरे ते कापायसाठी त्याला समजलं, खाण्याचं काय समजणार आहे. मी गेलो तेव्हापासून बाहेर निघेपर्यंत ते मुलगा रडत होतं. बघा, सांगा तुम्ही काय वाढदिवस म्हणजे बोलवलं कशासाठी? वा आशीर्वाद घेण्यासाठी. आशीर्वादाला बसलं नाही ते, वंदनेलाही बसलं नाही, आणि काहीच नाही. त्याच्या निमित्तानं त्याची माय बसली नाही, गेली आतमध्ये घेऊन त्याला. म्हणजे काय फायदा आहे की नाही? म्हणजे नेमकं आपण करतो काय, कशासाठी करतो, काय करतो याचा काही संबंध नसते. म्हणजे वाढदिवस तर केला जातो, मोठमोठ्या लोकांना बोलवलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. वास्तविक पाहता त्या लेकराला काहीही कळत नाही वाढदिवस काय आहे काय नाही आहे. आणि उत्सव करू नये असं बिलकुलच नाही आहे. आपण उत्सव केला पाहिजे, आपण आनंद केला पाहिजे. त्याला मोठं तर होऊ द्या, त्याला समजू तर द्या की तुम्ही त्याच्यासाठी नेमकं काय करत आहात. तुम्ही पहिल्या वर्षामध्ये त्याच्यासाठी 20,000 रुपये, 30,000 रुपये, 40,000 रुपये, 1-1 लाख रुपये लोक खर्च करतात. 50-50 हजाराचा हॉल घेतात लोक वाढदिवसासाठी. कारण आम्ही जातो ना, आम्हाला माहिती आहे ना, मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये 50-50 हजाराचा हॉल, 1-1 लाखाचा एसी हॉल लोक पहिल्या बड्डेला. का? पहिला मुलगा झाला आम्हाला, आहे की नाही, पहिला बेटा झाला की नाही, वंशाचा दिवा आमच्या घरामध्ये झाला, वाढदिवस साजरा करतात. जर तोच पैसा जर त्याचा बँकेमध्ये त्याच्या शिक्षणासाठी खर्च केला, ऐक ना, पहिल्या वर्षाचा, दुसऱ्या वर्षाचा, तिसऱ्या वर्षाचा, चौथ्या वर्षाचा, मुलगी असेल, भगिनी असेल, ऐक ना, तिच्यासाठी जर समजा खर्च केला तर त्याच्या शिक्षणावरती तो खर्च करा. त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या, हाय प्रोफाईल त्याला शिक्षण द्या. म्हणजे कुठे पैसा खर्च करावा, कसा खर्च करावा हे लोकांना सुद्धा समजत नाही. उत्सव केला पाहिजे, नक्की उत्सव करावा, आनंद करावा, परंतु तो आनंद केवळ पैशाच्या जोरावरती नसावा. तो पैशाच्या जोरावरती नसावा, कारण आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे संपत्ती आहे असा आपण विचार करतो. आपण असा कधी विचार करत नाही. बाबासाहेबांनी कधी वाढदिवस केला? बाबासाहेब का गर्वी होते काय?
बाबासाहेबकडे पैसे नव्हते काय? परंतु बाबासाहेब असं म्हणतात, बाबासाहेबांचा हयातीमध्ये एकदा वाढदिवस लोकांनी केला आणि बाबासाहेबांनाच बोलवलं वाढदिवसाला. तर बाबासाहेब असं म्हणतात, माझा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी मी असं काय केलं आहे? माझा जन्म उत्सव साजरे करणे मला बिलकुल आवडत नाही. जर तुम्हाला कोणाचा जन्म उत्सव साजरा करायचा असेल तर तुम्ही सम्यक संबुद्धांचा जन्मदिवस साजरा करा. म्हणजे बुद्धत्वाची, ज्या दिवशी बुद्धचा जन्म झाला, बोधिसत्वाचा जन्म झाला, बुद्धत्व त्यांनी प्राप्त केलं, त्या बुद्धांचा तुम्ही जन्म करा. म्हणजे वैशाख पौर्णिमा तुम्ही खूप थाटामाटामध्ये संपन्न करा, साजरी करा, असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये नेमकं आपण काय करतो, कशासाठी जीवन जगतो, हे मात्र मनुष्याला समजत नाही. आणि तो गर्व असतो. मनुष्याच्या जीवनामध्ये संपत्तीचा गर्व असतो आणि संपत्तीचा गर्व असल्यामुळे मनुष्य ते दाखवण्यासाठी येणं प्रयत्न करत असतो आणि ती संपत्ती दाखवत असतो. आणि ती संपत्ती दाखवल्यामुळे त्याचा गर्व, जो मान आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, तो गर्व काही नष्ट होत नाही. संपत्तीचा गर्व पूर्णपणे आपण नष्ट केला पाहिजे. कधी कधी मनुष्य ज्ञानी असतो, विद्वान असतो, पंडित असतो, वेगवेगळ्या विषयाचं त्याला ज्ञान असते, त्याला ज्ञानाचा गर्व. आम्हाला तर असेही लोक भेटतात, म्हणजे हे पावलावर भेटतात लोक. म्हणजे ज्ञानी, ज्यांना ज्ञान असते. एकदा मी नेहमी सांगत असतो हे उदाहरण, मोठे भंते जे आमचे मुळावचे धम्मसेवकजी महास्तवीर आहेत, तर ते म्हणजे फार प्रॅक्टिकल आहेत. म्हणजे एवढे विद्वान आहेत, एवढे ज्ञान आहेत, पण कधी सांगणार नाहीत की बा मी ज्ञानी आहो, विद्वान आहो, पंडित आहो. बिलकुल नाही, एकदम साधं. तुम्ही जर आताही जर त्यांच्या रूम मध्ये गेलात ना, तुम्ही विचारच करू शकत नाही. 50 वर्षापूर्वीची खाट म्हणजे बाज, आताही त्या बाजूला झोपतात. ते गोधडीवर झोपतात आताही. त्यांच्या आता मला वाटतं रूम मध्ये त्यांनी फॅन कोणीतरी दिला म्हणून त्यांनी लावला, नाही तर फॅन सुद्धा त्यांच्या रूम मध्ये नाही. आणि विचार जर तुम्ही केला तर त्या छोट्याशा खेड्यामध्ये 4 मजली बुद्धविहार म्हणजे निर्माण केला. आता फरचीचं काम चालू आहे. फक्त 25 लाखाची फरची आणली, म्हणजे ग्रॅनाइट पूर्ण आणलेलं आहे. आता विहाराचं काम या वर्षामध्ये पूर्ण होणारच आहे. तर ते एकदा त्यांच्याकडे 2 उपासक गेले आणि आता लोकांना कधी कधी सांगायचे, फारच लोकांना सांगायचे, म्हणजे विचारच करू शकत नाही आपण. दोघं जरी गेले, भंतेजी बसले, असे रेतीवरती बसतात ते बाहेर झाडाखाली. मग बसल्यानंतर वंदन वगैरे केलं त्यांनी. आणि तो एक उपासक भंतेला म्हणतो की भंतेजी, हे आमचे साधक आहेत, खूप ध्यान साधना करतात, खूप शिबिरे केले, सांगायला ते. भंतेजी म्हणले, हो का, छान आहे, छान झालं. एवढं बोलले भंतेजी. त्याला असं वाटलं एवढं बोलत आहो आपण, काहीच म्हणजे थोडंसं आणखी इकडे तिकडे चेत झाली. पुन्हा म्हणे ते खूप चांगले उपासक आहेत, भंतेजी धम्माचं काम करतात, असं तसं हे ते सांगायले. भंतेजी हो का, छान. काहीच नाही बोलले. पुन्हा त्यांना सुरू केलं. म्हणजे तिसऱ्यांदा पुन्हा, म्हणजे काहीतरी बोललं पाहिजे बा, काहीतरी असं म्हणलं त्यांच्या अपेक्षा. मग तिसऱ्यांदा जेव्हा म्हटलं, भंतेजी आमचे लय हुशार आहेत, म्हणजे लय विचारच करू शकत नाही म्हणे. यांनी शिबिरे केलं का म्हणे? या मूर्खाने शिबिरे केले म्हणे. या मूर्खाने शिबिरे केले. या मूर्खाने शिबिरे केलं म्हणल्यावर लगेच तो म्हणतो, भंतेजी असं कुठं बोलायचं असते का? बघा बघा, तुम्ही सांगता म्हणे 10 शिबिरे केले, 20 शिबिरे केले, 30 शिबिरे केले. याला मी मूर्ख म्हटलं म्हणजे याला राग आला ना म्हणे. मूर्ख म्हटलं पण राग आला म्हणे याला. आणि काय शिबिर केले म्हणे? शिबिर कशासाठी करतात म्हणे? राग नष्ट होण्यासाठी, द्वेष नष्ट होण्यासाठी, मोह नष्ट होण्यासाठी. मी हा का मूर्ख आहे का म्हणे? तुम्ही मूर्ख आहा का म्हणे? भंतेजी म्हणे तुम्ही मूर्ख आहा का? नाही म्हणे. मग तुम्हाला राग कशाला आला म्हणे? तुम्ही जर मूर्ख नाही आहे तर तुम्हाला राग आलाच कशाला? याचा अर्थ तुम्ही खरोखर मूर्ख आहात, म्हणजे राग आला तुम्हाला. म्हणजे मनुष्याचं जीवन जे आहे फक्त दाखवण्यामध्ये चाललेलं आहे की मी असं केलं, मी तसं केलं. जेव्हा खरी परीक्षा येते, आपली जेव्हा परीक्षा येत असते, तेव्हा मात्र त्या परीक्षेमध्ये आपण फेल होत असतो आणि ती त्याची परीक्षा होते. तेव्हा जर तो संयमानं राहिला असता किंवा तेव्हा जर त्यांनी म्हणजे काही प्रतिक्रिया दिली असते तर भंतेजी म्हटले असते की तू खरोखर शिबिर केलेलं आहे, तू खरोखर ध्यान केलं आहे, पण तू काय ध्यान, भंतेजी म्हणे तू काय ध्यान केलं नाही, तू नुसतं नावाला शिबिर केले म्हणे. म्हणजे असं मनुष्याचं असतं की ज्ञान, आपल्याकडे ज्ञान असते. लोकांना असं वाटतं की माझ्यासारखा विद्वान कोणीच नाही, माझ्यासारखा बुद्धिमान कोणीच नाही. 2-4 पुस्तकं वाचतात. एकदा एक उपासक म्हणे, भंतेजी आता सगळं वाचणं झालं म्हणे, एक पुस्तक वाचलं म्हणे, फक्त त्रिपिटक वाचत राहिलं म्हणे. म्हणलं बाप्पा, आता कोणते पुस्तक वाचले मग? त्या म्हणजे फक्त त्रिपिटकच राहिले म्हणे, बाकी सगळे वाचून काढले म्हणे. म्हणजे त्याला त्रिपिटक म्हणजे काय हे माहित नाही आणि तो सांगतो की सगळे पुस्तक वाचून काढले. म्हणजे मनुष्य काय विचार करतो, काय बोलतो, काही त्याला ध्यान मन नसते. एखादा व्हॉट्सअपवरती मेसेज
वाचतात आणि त्याच्यावरती वार्तालाप करतात, चर्चा करतात. परंतु असं नसतं. ज्ञान हे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नसते. ज्ञान दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नसते, तर ज्ञानाचा उपयोग आपल्यामध्ये असणाऱ्या विकाराला नष्ट करण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग असतो. ज्ञानाचा उपयोग आपली उपजीविका करण्यासाठी असतो. ज्ञानाचा उपयोग आपल्याला आपलं जे व्यक्तिमत्व आहे, आपलं व्यक्तिमत्व प्रदर्शित करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग असतो. भगवंत असे म्हणतात की ज्ञानी व्यक्ती कुठे पराभूत होत नाही. असं म्हटलं आहे बघा की राजा फक्त आपल्या स्वदेशी पूजला जातो. राजा फक्त आपल्या स्वदेशी पूजला जातो, परंतु जो ज्ञानी असतो, जो विद्वान असतो, तो सर्वत्र पूजला जात असतो. म्हणजे ज्ञानाची कदर होत असते. जर आपण खरोखर ज्ञानी असेल, आपण खरोखर पंडित असेल, बुद्धिवान असेल, तर मिलिंद राजाला गर्व झाला होता, माझ्यासारखा विद्वान कोणीच नाही मिळेल, माझ्यासारखा विद्वान कोणी नाही. शेवटी भंते नागसेन आले. नागसेनला पाहिल्याबरोबर नुसतं पाहतो नागसेनला, तो वार्ता नाही, बोलणं नाही, काही नाही. 80,000 भिक्षू नागसेनच्या भोवताला असतात. 40,000 जे सिनियर भिक्षू असतात ते समोर बसले असतात. 40,000 भिक्षू पाठीमागे बसले असतात. 80,000 भिक्षूंच्या मधोमध नागसेन म्हणते बसलेले असतात. तेव्हा तो विचारतो आपल्या महामंत्र्यांना की महामंत्री, ही जी एवढी मोठी परिषद दिसत आहे ती कोणाची परिषद आहे? महामंत्री सांगतो की महाराज, ही म्हणते नागसेनची परिषद आहे. नागसेन शब्द ऐकल्याबरोबर असं म्हटलं आहे की त्याचे पूर्ण गलित गात्र त्याच्या शरीरावरती रोमांच उभे राहिले, काटे असे उभे राहिले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा दिल्या. ज्याप्रमाणे राहूने चंद्र ग्रसावा, ज्याप्रमाणे एखाद्या घनदार जंगलामध्ये प्राण्याने चारी बाजूने घेरावं, वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा दिल्या आणि त्याला भीती उत्पन्न झाली. मनात विचार असा झाला की अरे, आतापर्यंत ज्ञानी विद्वान लोकांना मी भेटलो, परंतु आज जी भीती मला वाटत आहे ती भीती मात्र एरवी मला कधीही जाणवली नाही. निश्चित मला असं वाटतं की आज माझा प्रभाव आहे, नागसेन म्हणते जिंकणार आहे. तरी सुद्धा तो लटकधरी आणतो आणि म्हणतो की महामंत्री बघा, तुम्ही न विचारता मी सांगू शकतो की या 80,000 भिक्खू संघामध्ये नागसेन कोण आहे. तर ते म्हणते सांगा कोण आहे. तर ते म्हणतात की जे मधोमध बसले आहे, ज्यांची जी आभा अत्यंत सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, ज्यांचं मुखमंडल अत्यंत प्रसन्न आहे, अशा प्रकारचे ज्ञानी विद्वान पंडित जे मधोमध बसलेले भिक्षू म्हणजे नागसेन आहे. तेव्हा म्हणतो की महाराज, तुम्ही अगदी बरोबर ओळखलेला आहे. तेव्हा त्याला समाधान वाटत असते. म्हणजे ज्ञानी व्यक्तींना पाहिल्याबरोबर मनुष्याला भीती उत्पन्न होत असते. ज्ञान हे दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठी, ज्ञान हे दुसऱ्यांना खालचं दाखवण्यासाठी नसते, तर ज्ञान आपल्या स्वतःचा विकास करण्यासाठी असते. आपली प्रगती करण्यासाठी, आपलं सर्व प्रकारचा विकास करण्यासाठी ज्ञान असतो. आणि त्यामुळे कधी कधी ज्ञानाचा गर्व सुद्धा मनुष्याला असतो. ज्ञानाचा गर्व भगवंताच्या काळामध्ये एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो. पोटील नावाचे एक भिक्खू असतात. 500 भिक्खूंना शिकवतात, रोज 500 भिक्खूंना शिकवत असतात आणि सर्वच्या सर्व भिक्षू अरहंत होतात. पण भगवंताचं जेव्हा तो वंदन करत असे तेव्हा भगवंत त्याला असे म्हणत असत, या तुच्छ पोटील या. मग तो विचार करतो की मी एवढा ज्ञानी आहे, एवढा विद्वान आहे, 500 भिक्षूंना मी शिकवतो, भगवंत मला तुच्छ म्हणतात. नेहमी भगवंत म्हणतात या तुच्छ पोटील या, बसा तुच्छ पोटील जा. म्हणजे असंच भगवंत म्हणतात, मला तुच्छ भगवंत का म्हणतात, असा तो विचार करतो. आणि मग चिंतन करतो की अरे, कारण तो अरहंत, ते भिक्षू अरहंत नसतात, ते फक्त ज्ञानी असतात, त्रिपिटकाचार्य असतात, त्रिपिटकधर असतात. कारण भगवंताच्या काळामध्ये 2 प्रकारे भिक्षू आचरण करायचे. एक विपश्यनाधर होते आणि दुसरे धम्मधर होते. धम्मधर भिक्षू संपूर्ण त्रिपिटकाला संग्रहित करायचे, चिंतन मनन करायचे, पाठांतर करायचे. आणि जे विपश्यनाधर भिक्षू होते तर ते ध्यान मनन चिंतन करून आपली दुःखमुक्त अवस्था प्राप्त करत असत. तर हा धम्मधर होता आणि धम्मधर असल्यामुळे त्याला अहंभाव, ज्ञानाचा, मी विद्वान आहे, ज्ञानी आहे. आणि असं म्हटलं आहे की बोलणाराचे कुळीत विकतात, असं म्हण आहे ना, बोलणाराचे आणि न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाही. मग हा बोलत असल्यामुळे मग याला परिष्कार, चिवर, हे ते सगळ्या गोष्टी खूप चांगलं भेटत असे, एकदम चांगल्या प्रकारे तो राहत असे. आणि शेवटी तो विचार करतो की मग असं जर असेल, तो विचार करतो की मी सुद्धा अरहंतपद प्राप्त केलं पाहिजे. पण अरहंतपद प्राप्त केल्या पाहिजे नेमकं काय करावं. यांनी शिकवल्यानंतर अनेक भिक्षू अरहंत झाले, पण नेमकं यांनाच माहित नाही की अरहंतपदाचा मार्ग नेमका कसा जायचा आहे. म्हणजे प्रॅक्टिकल कधी केलं नाही, वरवरचं ज्ञान घेतलं. मग एका भिक्षूकडे जातात, सिनियर भिक्षूकडे, त्याला म्हणते मला एखादं कर्मस्थान द्या, मला सुद्धा दुःखमुक्त व्हायचं. तेव्हा म्हणते असं कसं म्हणता, मीच तर तुमच्याकडून शिकलो. पुन्हा ते दुसऱ्या भंतेकडे जातात, ते म्हणतात मी तुमच्याकडून शिकलो. असं करता करता ज्या 500 भिक्षूंनाही शिकवत असतात, जे अरहंत असतात त्यांच्याकडे जातात, परंतु एकही भिक्षू त्यांना कर्मस्थान देत नाही. शेवटी 7 वर्षाचे एक श्रामणेर असतात, ते सुद्धा अरहंत असतात, त्यांच्याकडे ते जातात.
ते म्हणतात की भंते माझं तुम्ही आधार बना, मला कर्मस्थान द्या. तर ते म्हणतात की नाही, मी तर तुमच्याकडून शिकलो, मी कसं काय तुम्हाला सांगू शकतो. तर ते म्हणतात की भंते नाही, माझा नाश नका करू तुम्ही, मला म्हणजे मार्गावरती लावा, तुम्ही मला काहीतरी कर्मस्थान द्या. तर असं म्हटलं की त्या प्रसंगी त्यांनी लाख मोलाचं वस्त्र अंगावरती घातलेलं असते आणि त्या वस्त्राबद्दल त्यांना आसक्ती असते, लोभ असतो वस्त्राच्या प्रती. ते म्हणतात की मी जसं सांगेल तसं तुम्ही करता. ते म्हणतात की हो बनते, तुम्ही जसं सांगसाल तसं मी करतो. का 7 वर्षाचे श्रामणेर इकडं महास्तवीर भिक्षू जे की 500 भिक्षूंना शिकवतोय आणि ते भिक्षू त्यांना म्हणतात की तुम्ही मला कर्मस्थान द्या. आणि समोर एक तलाव असतो, असं ते म्हणतात की या तलावामध्ये जा तुम्ही. म्हणजे चिवरासह वस्त्रासह तुम्ही त्या तलावामध्ये जा. त्या तलावामध्ये जेव्हा गळ्यापर्यंत ते जातात तेव्हा ते सामने की थांबा, आता बाहेर या. इथपर्यंत ही जी प्रोसेस झालेली आहे म्हणजे पाण्यापर्यंत जाण्याची, आणि पहिल्या भिक्षूंपासून ते शेवटपर्यंतच्या भिक्षूच्या येण्यापर्यंतचा त्याचा जो मान असतो, अहंभाव, गर्व, मी ज्ञानी, मी विद्वान, मी पंडित, सर्वांनी त्याला ठोकरलेलं असतं. हळूहळू हळूहळू त्याला समजते की अरे माझ्यामधला हा ज्ञानाचा मान आहे. आणि शेवटी ते येतात, त्याचा पूर्णपणे त्याला त्याची अनुभूती होते. भंते त्यांना कर्मस्थान देतात. ऑलरेडी विद्वान असतात, ज्ञानेचा पंडित असतात. काही क्षणामध्ये ध्यान म्हणून चिंतन करतात आणि अनंत पदाला प्राप्त होत असतात. ज्ञानाचा गर्व सुद्धा मनुष्याला त्या ठिकाणी दुःखामध्ये पाडत असतो आणि त्यामुळे ज्ञानाचा गर्व सुद्धा चांगला नसतो. त्यानंतर सौंदर्याचा गर्व, अनेक लोकांना सौंदर्याचा सुद्धा गर्व असते. ऐक ना, माझं सौंदर्य असं, माझं सौंदर्य तसं. मनुष्य असा विचार करतो, म्हणजे धम्म मनुष्य बुद्ध तत्वज्ञान सुद्धा सौंदर्याचा गर्व असल्यामुळे श्रवण करू शकत नाही. तत्वज्ञान ज्ञानी मनुष्य धम्म श्रवण करू शकत नाही. पद प्रतिष्ठेने युक्त असणारा मनुष्य धम्म श्रवण करू शकत नाही. म्हणजे एखादा बलवान मनुष्य त्याला वाटते मला काय गरज आहे, तोही धम्म श्रवण करू शकत नाही. सौंदर्यवान मनुष्य जर सौंदर्याचा गर्व असेल तर तोही धम्म श्रवण करू शकत नाही, कारण त्याला स्वतःच्या सौंदर्याबद्दल आसक्ती असते, लोभ असतो. आणि भगवंताचा धम्म तर सत्य आहे. भगवंताचा धम्म आरसा आहे, आरसा दाखवतो भगवंताचा धम्म. मल्लिका राणीचं उदाहरण आपण बघतो, खेमा राणीचं उदाहरण बघतो, रूपनंदाचं बघतो. म्हणजे खेमा राणी सुद्धा राजा प्रसेनजित, राजा बिंबिसाराची पत्नी खेमा राणी कधी भगवंताचं दर्शन घेत नव्हती, कधीच नाही. कारण ती एवढी सुंदर होती, एवढी लावण्यवती होती. असं म्हटलं आहे की तिच्यासारखं सौंदर्य पंचकुशीमध्ये नव्हतं. आणि भगवंत काय सांगतात, रूप अनित्य आहे, रूप क्षणभंगूर आहे, रूप परिवर्तनशील आहे. डोळ्यातून अश्रू येतात, तोंडातून लाळ येते, कानातून घाण पडते, शरीर घाणीचं साम्राज्य आहे. अशा प्रकारे भगवंत आपल्या उपदेशामध्ये नेहमी सांगत असत. आणि मग ते विचार करते, मी तर एवढी सुंदर आहे आणि भगवंत नेहमी सौंदर्याची अवहेलना करतात, अनित्यवाद सांगतात भगवंत, मग कशाला मी जाऊ. त्यामुळे मात्र ती भगवंताचा उपदेश श्रवण करत नाही. परंतु राजा तिच्यावरती अनंत अनुकंपा करतो आणि तिला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करतो की खेमा राणीने विहारामध्ये गेलं पाहिजे. जेव्हा पहिल्यांदा भगवंताकडे ती बघते, एका क्षणामध्ये भगवंत सुद्धा तिच्याकडे बघतात. बघितल्या बरोबर ती असा विचार करते, एक क्षण, फक्त एक दृष्टिक्षेप भगवंत टाकतात आणि एका क्षणामध्ये आपली नजर हटवतात. एका क्षणामध्ये ती विचार करते की अरे माझ्याकडे पाहणारा व्यक्ती मला जर पाहत असेल तर तो नजर हटू शकत नाही माझ्यावरून, केवळ तो मला पाहतो. परंतु भगवंताने फक्त एक नजर टाकली आणि नजर हटवली भगवंताने, तिला स्वतःचा अपमान वाटते. तिला वाटते मी एवढी सुंदर आहे आणि भगवंताने माझ्याकडे बघितलं नाही, फक्त एकदा बघितलं. आणि दुसऱ्या क्षणी जेव्हा ती पाहते तर भगवंताच्या बाजूने अत्यंत लावण्यवती अप्सरा भगवंताला पंख्याने हवा घालताना ती पाहते. ती म्हणते अरे एवढ्या सुंदर सेविका भगवंताची सेवा करत आहेत, माझं तर सौंदर्य काहीच नाही आहे. आणि हळूहळू भगवंत आपल्या ज्ञानाने 16 वर्षाच्या तरुणीचं 20 वर्ष वय करतात, 20 वर्षाचे 25 वर्ष, 25 ते 30, 40, 50, 60 आणि शेवटी मृत अवस्थेमध्ये असं दाखवतात. हा दृष्टांत भगवंत तिला दाखवतात. हा दृष्टांत दाखवता ती श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असते. एवढं तिचं महान पुण्य असते. म्हणजे ती खूप ज्ञानी असते, विद्वान असते, पंडित असते. त्या केवळ दृश्याने तिला श्रोतापन्न अवस्था प्राप्त होत असते. क्षणामध्ये ती भगवंताकडे जाते, प्रवर्जित होते, भिक्षुनी बनते. आणि ज्याप्रमाणे सारीपुत्त भिक्षूंमध्ये प्रज्ञेमध्ये अग्र होते, अगदी तशा प्रकारे भिक्षुनीमध्ये खेमाही अग्र होते. एवढी प्रज्ञावान होते, एवढी बुद्धिवान होते ते.
आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कधी मनुष्याचे कर्म तसे असतात आणि ते कर्म तसे असल्यामुळे मनुष्य सौंदर्यवान अहमपणा असतो, बीपणा असतो, गर्व असतो आपल्या सौंदर्याप्रती आणि त्यामुळे चांगले कर्म मनुष्य करू शकत नाही. परंतु शेवटी भगवंताने तिला सुद्धा बदलवलं, रूपनंदाला सुद्धा भगवंताने बदलवलं, कारण भगवंतांचं अशा प्रकारचं बल होतं. आणि त्यामुळे कधी कधी काही काही लोकांना असं वाटतं की मी खूप सुंदर आहे आणि त्यामुळे सुद्धा लोक धम्म श्रवण करू शकत नाही. हा सौंदर्याचा गर्व, हा सौंदर्याचा मीपणा, अहमपणा मनुष्याच्या चित्तामध्ये सुद्धा धम्म श्रवण करू देत नाही. त्यानंतर पदप्रतिष्ठा, पदप्रतिष्ठा सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे. मनुष्याला असं वाटतं मी पदप्रतिष्ठा आहे, मी मोठा माणूस आहे, मी मोठा आहे, पदप्रतिष्ठा आहे, चांगली पोस्ट आहे माझी, चांगला उद्यावरती आहे, मला चांगला पगार आहे, मी विहारामध्ये कशाला जाऊ? कारण विहारामध्ये गेल्यानंतर एक तर खुर्च्या नसतात, कोणत्या तरी एखाद्या विहारामध्ये खुर्च्या असतात, बहुतेक विहारामध्ये खुर्च्या नसतातच. मग मी जर विहारामध्ये गेलो तर बसावं लागते. बसावं तर कोणावर कोणासमोर? भंते समोर. आता भंतेची माझ्यापेक्षा तर कमी शिकलेली आहे, भंतीच्या समोर मी कसं बसू खाली? म्हणजे असा अपमान वाटते अनेक लोकांना. खुर्चीवर बसायची सवय असते आणि ऑर्डर देण्याची सवय असते. 10-20 लोक त्याच्या हाताखाली असतात, इथं भंतीची ऑर्डर देतात किंवा हे करा, ते करा, असं करा, तसं करा. म्हणजे त्याला स्वतःच्या पदप्रतिष्ठेबद्दल सुद्धा अहंभाव निर्माण होतो. आणि रिटायर झाल्यानंतर कोणी विचारणार? रिटायर झालं की रिटायर झाल्यानंतर कोणी विचारत नाही. मग ना साहेब राहते, ना काही राहत नाही. मग कोणी ना समाज विचारतो ना घरचे विचार, कारण कधी समाजामध्ये जात नाही, कधी समाजाच्या लोकांना चांगलं बोललं नाही, मैत्रीपूर्ण व्यवहार नाही, कधी कार्यक्रमामध्ये नाही, कुठल्याही प्रकारच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही. आणि शेवटी मग काही काम नसते, मग साहेब रिटायर असतात, मग घरी 4 भिंतीच्या आतमध्ये राहतात. कारण मानापणाची, प्रतिष्ठेची सवय झालेली असते, बाहेर कोणी विचारत नाही. आणि घरातही आता रिकाम झाले तुम्ही, घरातही कोणी विचारत नाही आणि शेवटी मात्र दुःखपूर्ण जीवन जगत असतात. त्यामुळे कधी कधी पद प्रतिष्ठा सुद्धा मनुष्याला दुःख प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असते. लोक विचारच करत नाही. कधी कधी म्हणजे आश्चर्य वाटते, कधी कधी असं लोकांना वाटते की लोकांना का समजत नसेल, लोकांना का समजत नसेल. आणि लोकांना असं वाटतं म्हणजे भिक्षूंच्या संदर्भामध्ये लोक असा विचार करतात, भंते ना काय काम आहे, भंते सांगत राहतात. भंते तुम्हाला काय माहित आहे? भंते MA झाले, भंते MPhil झाले, भंते PhD करतात. म्हणजे भंतेचे काय असे दिसतात का तुम्हाला? लोकांना वाटते भंते असेच आहेत. ओ जमाना गया है की नाही? ओ अभी जमाना गया है, वो जमाना अभी नहीं रहा है की नाही? अभी वेल एज्युकेटेड भंते आपके सामने है की नाही? ते लोकांना असंच वाटते भंतेचे म्हणजे आम्ही काय नोकरी करू शकत नाही का? करू शकतो, तेवढी ॲबिलिटी आहे आमच्यामध्ये, आहे की नाही? पण लोकांना असं वाटतं, पण तसं नसते. कधीतरी कुठेतरी केला असेल एखाद्या पुण्यकर्म, त्या पुण्याचं बल आहे ते, आहे की नाही? आणि त्यामुळे हा जो भाव आहे आपल्या चित्तामध्ये, हा भाव चित्तामध्ये असणारा मनुष्याच्या जीवनामध्ये फार दुःखकारक स्थितीला मनुष्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे अनागामी अवस्थेमध्ये हे मान नावाचं जे भवबंधन आहे ते अत्यंत म्हणजे धोकादायक आहे. मान जोपर्यंत नष्ट होत नाही, अहमपणा, मीपणा, गर्व, ईर्ष्या, ह्या सर्व प्रकारचा सौंदर्याचा असेल, पदप्रतिष्ठा असेल, ज्ञानाचा गर्व असेल, म्हणजे हे सर्व प्रकारचे, कधी कधी बलाचा गर्व सुद्धा मनुष्याला असतो. बलवान एखादा मनुष्य असतो आणि त्याला असं वाटतं मी तर शक्तिशाली आहे, मी तर बलवान आहे, मला काय धम्मश्रवण करण्याची गरज आहे, मी स्वतःचं रक्षण माझं करू शकतो. परंतु धम्म हा मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी आहे, मानवी मनाला निर्मळ करण्यासाठी हा तथागतांचा धम्म आहे. आणि त्यामुळे अनागामी अवस्थेमध्ये रूपराग, अरूपराग आणि मान अशा प्रकारचे हे 3 भवबंधनं नष्ट होत असतात. ज्या मनुष्यांचे हे 3 भवबंधनं नष्ट होत असतात, तो मनुष्य या संसारामध्ये मात्र जर पुन्हा त्याला जन्म घ्यायचा असेल केवळ एक जन्म घेऊ शकतो. आणि त्याला जर असं वाटलं आपल्याला जन्म घ्यायचाच नाही आहे, तर असं म्हटलं की देवता गतीमध्ये तो राहून त्या ठिकाणी दुःखमुक्त होत असतो. आणि शेवटचं आणि चौथं असं म्हणजे जी अवस्था आहे श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत अवस्था, तर या अरहंत अवस्थेमध्ये 2 प्रकारचे भवबंधनं पुन्हा नष्ट होत असतात. ती 2 प्रकारची भवबंधनं नष्ट झाल्यानंतर मनुष्य त्या ठिकाणी अरहंत बनतो, दुःखमुक्त होत असतो. त्याचे सर्व प्रकारचे विकार नाहीसे होत असतात. त्याचं चित्त अत्यंत प्रसन्न होते, आनंदी होते, निर्मळ होते आणि तो सदा सर्व काळ या सुखामध्ये जीवन जगत असतो. ती 2 भवबंधनं आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. आजच्या मंगलमय प्रसंगी आजची धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.